हॅलो, नमस्ते. काय म्हणता? छान ना? मी पण मस्त आहे. अहो, आजचा विषय आहे, आई वडील मुलगी गेल्यावरच जागे होतात का? हा मला का डाऊट आला म्हणजे आता आमचे कोल्हापुरातलं गाजत असलेलं प्रकरण अस्मिता काटकर. अहो, बाळंतीण झालेली होती. वर्षभरापूर्वी लग्न झालेलं होतं. नुकतं बाळाला 1 महिना आत्ता होतोय आणि घरचे नवरा सासू सासरे 15 ऑगस्टला बारसं करायचं आहे म्हणून बारसेसाठी हॉल बुक करायला बाहेर जातात. तेव्हा ही स्वतःला संपवते. हिला काही ते बाळाबद्दलही काही वाटलं नाही का? आपल्या बाळाचं काय होणार? एवढंच तानुलं तर महिनेभराचं बाळ. आणि तर सगळं झाल्यावर आई वडील आजरेला असतात वाटते. तिथून आल्यावर आई म्हणते खूप त्रास देत होते, अमुक होत होतं, तमुक होत होतं. लग्नात आम्ही 9 तोळे सोनं दिलं आणि अधिक मासात 50,000 रुपये जावयाला, त्याच्याशिवाय मुलीला सगळं दिलं. बाळणपणाला 77,000 रुपये खर्च केले आणि असं सारखं सांगतात. एवढं करून मला आश्चर्य वाटलं. बारसेला म्हणे 52,000चा पाळणा. अहो, 52,000चा पाळणा. 52 महिने सुद्धा तर मूल त्या पाळण्यात झोपत नाही. 52,000चा पाळणा म्हणे. आता हे सगळेला मला जे काही कळले त्याच्यावरून मला निरीक्षण केलं की वाटलं, एक म्हणजे हे तिचं पहिलं बाळंतपण असताना ते माहेरी का नेलं नाही, आणि का माहेरी न्यायचं असते पहिले बाळंतपणाला तेही सांगणार आहे मी, ऐका. का नेलं नाही असेल हे बेड रेस्ट, काही माहेरीची बेड रेस्ट जास्त मिळेल का नाही विचार करा ना. नुकतंच लग्न झालेले मुलीला आत्ता वर्षभर झालेलं आहे. तिला माहेरी जास्त विश्रांती मिळेल का सासरी? शेवटी सासर तर सासर असते, तिथे घेऊन गेले नाही. ठीक आहे, बाळंतीण झाल्यावर तरी माहेरी घेऊन जायचं का नाही? हे का झालं हे मला काही माहीत नाही. आता पहिलं बाळंतपण जनरली माहेरी करायची ही प्रथा का आहे सांगते. आता पहिलं बाळंतपण म्हणजे मुली तोपर्यंत जास्त रुळलेल्या नसतात सासरी, त्यामुळे त्यांना माहेरी गेलं की आपलंसं वाटते. त्यांना जरा आराम जास्त मिळते. एवढ्यासाठी पहिलं बाळंतपण माहेरी करतात. आणि कित्येक वेळेला बाळंतपणानंतर बायकांना डिप्रेशन सुद्धा येते. का म्हणजे तर मूल रडायचं, रात्री उठावं लागते, तोपर्यंत सवय नसते आपल्याला. बरेच सगळे शरीरातही बदल घडतात, त्यामुळे डिप्रेशन सुद्धा येत असते. म्हणून ह्या वेळेला मुलगी माहेरी असली की हे चांगलं वाटते. नंतर कसा दुसरा वगैरे हल्ली तिसरा वगैरे नसते सोडा, दुसऱ्याच्या वेळेला वगैरे ती सासरी रुळलेली असते, मग काही तिला एवढं कठीण जात नाही. हे कारण आहे. आणि एक ऐकायला मिळते म्हणजे त्यांना सासरचे ना मुलगाच हवा होता म्हणून ते सगळे मुलाचे कपडे आणून ठेवले होते म्हणे. आता मला सांगा, जनरली आपले मूल व्हायचे आधी आपण कपडे लत्ते आणून ठेवतो का हो? नाही का नाही? हल्ली काय आणि लगेच मिळते सगळं, त्यामुळे काही प्रश्न नाही. आधीच आणून ठेवलेलं म्हणून हे झालं असं सगळं आत्ता बोलतात. आता आपल्या मुलीला एवढा त्रास होत असला तर आधी ते माहेरी घेऊन जायचं ना, आधीच माहेरी घेऊन जायचं. आई वडिलांना पण मी दोषी मानते, सासरचे तर दोषी असतीलच ते त्रास देत असले तर. माहेरचे ना, आता त्यांना कळलं होतं ना तिला त्रास होतो तिथे होते, मग आपले माहेरी तिला घेऊन जायचं ना. असं का करतात? आणि तिसरं, मुलींना पण कळायला पाहिजे
अहो जीवन आपल्याला हे एकदम मिळते आणि प्रॉब्लेम्स चॅलेंजेस लाईफमध्ये प्रत्येकाला येत असतात. मग हे आपण कसे फेस करायला पाहिजे. आपलं जीवन संपवलं म्हणजे सगळं संपलं का? नाहीये ना. हा पण जरा विचार करायला पाहिजे. त्यामुळे पहिलं आता सगळे सासरचे ना दोष देतात, त्यांना अरेस्ट पण केले वाटते. नवरा, नणंद, सासू, सासरे हे ना. आता हे बघा, लग्न होऊन मुलगी आपल्या घरी येताना ती आपलं माहेरचं अगदी कोजी चांगलं, तिला विश्वासू वातावरण सोडून ती ह्या वातावरणात येते. सासरचे तिथे सगळ्याची अनोळखी, तिला घर अनोळखी, माणसं अनोळखी, त्यांच्या सवयी सगळं. त्यामुळे तिला जरा समजून घ्यायला पण पाहिजे. सासरचे लोकांनी ती घरी आल्यावर तिला जरा समजून घ्यायला पण पाहिजे. इन द सेम वे तिनं पण त्या लोकांना समजून घ्यायला पाहिजे. आपल्याला तर आयुष्यभर इथे राहायचं आहे. अहो असा विचार केला की मी यंग मुलींना सांगते, मोठ्यांना माहीतच आहे, आपल्या आयुष्यातल्या जास्त वर्ष जास्त काळ आपण सासरी घालवतो. माहेरी किती 22-23 म्हणाला तर पहिली 8-10 वर्ष आपल्याला काही कळत नसते. उरलेली काही आपली 10-12 वर्ष म्हणजे 10 वर्षाचं पुढे 22 म्हणा 23 तुमचं लग्न आहे तेवढीच आपली माहेरी असतात. नंतर आपल्या शेवटचे दिनापर्यंतची सगळी आपलं आयुष्य हे सासरी असते. हे आधी आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे. आणि हल्ली लग्न म्हणजे काही सोपं राहिलेलं नाहीये. तर मुलांना असू देत, मुलींना असू देत, कोणालाही असू देत. त्यामुळे व्यवस्थित चौकशी सगळी करून, विचार करून, सगळं करूनच लग्न करायला पाहिजे. नाही ते लग्न झाल्यावर असं सगळं करायचं, मग कोर्ट कचेऱ्या सगळ्यांना त्रास हो. ती नणंद तरी लग्न होऊन तिचे सासरी गेली असली ते तिलाही किती मनस्ताप बघा. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे जरा आपण सर्वांनीच, सोसायटीचे लोकांनी विचार करायला पाहिजे. सासरचे आणलेले मुलीला व्यवस्थित वागवायला पाहिजे. माहेरचे लोकांनी ओके तरी नाही, तिला त्रास होतो, ती मुलगी म्हणतीये ते घरी आणा ना. आणि माझं तर प्रत्येक पालकांना आणि मुलींना म्हणणं आहे, आधी व्यवस्थित शिक्षण द्या, आपले पायावर उभं राहावा. परवा मी असं म्हटलेलं, बरेच लोकांनी म्हटलं असं काही शिक्षण असलं की, अहो शिक्षण असलं की ॲटलिस्ट ती आपले पायावर उद्या तिथून निघून आली की आपल्याला पोटापुरतं तरी मिळवू शकते. हे बघा सगळी नाटकं करता येतात, पैसेचं नाटक करता येत नाही. शिक्षण असलं की ती मानानं पैसे मिळवून स्वतःचं आणि स्वतःला मूलबाळ काय असलं की ते दोघांचंही ती जीवन पुढे नेऊ शकते. म्हणून शिक्षण महत्वाचं. आणि मेन म्हणजे कॉन्फिडन्स. आपले मुलींनाही आपण कॉन्फिडेंट बनवायला पाहिजे. ओके तुला त्रास होतो ना, तुला जमत नाही, ठीक आहे ये ना घरी. तात्पुरता आई वडिलांनी पण सपोर्ट करायला पाहिजे. तात्पुरताच म्हणते मी, कायमचं होणार नाही का. म्हणजे तुम्ही आहात तोपर्यंत तुम्ही कराल. उद्या तिचे भावाचं लग्न झालं, भावाची बायको आली की सगळं असं चालेल असं नाही. त्यामुळे जे काही आपली प्रॉपर्टी आहे ती देताना सुद्धा मुलीला आणि मुलाला समान 50-50 करून द्यायला पाहिजे. आणि तिला मेन म्हणजे आपले पायावर उभं करणं महत्वाचं आहे, शिक्षण देणं महत्वाचं आहे. अहो तुम्ही एवढे हले पैसे ओतता लग्न झाल्यावर कशासाठी? त्याच्यापेक्षा मुलगा चांगला बघा ना. तो शेतकरी मुलगा चालेल, चांगला दुकानदार चालेल,
नाही, मुलीच्या आईवडिलांना पण काय हवं असते, एकदम मोठं स्थळ हवं असते, मग त्यांच्यासारखं ह्यांना पण मानपान करावं लागते. मग असं काही झालं की मग रडत बसून उपयोगाचं आहे का? आपली गेलेली मुलगी येईल का परत? अतिशय वाईट वाटलं मला तरी, खूप वाईट वाटलं. असं का घडतंय आपले समाजात आज सुद्धा? आज मुलींनाही मुलांएवढंच फ्रीडम आहे. शिक्षण म्हणा, नोकरी करायला म्हणा, इवन लग्न पण फोर्सिबली करत नाही कोणी. अहो, लग्न करायच्या आधी 1-2-4 मीटिंग्स घ्या, एकत्र एकमेकांशी बोला, नंतर ठरवा ना. आणि जास्त देणी घेणी, त्यांना पैसेचा फार हव्यास आहे म्हटल्यावरच तुम्हाला समजायला पाहिजे इथे आपली मुलगी काही आनंदानं राहणार का, म्हणजे ग्रीडीनेस न संपणारा आहे. त्यामुळे मला वाटते सगळ्यांनीच विचार करायला पाहिजे. सासरचेही माहेरचेही, मुलींनी प्रत्येकीनं, आणि आनंदानं गुणी गोविंदानं आपण राहिलो का नाही, तरच आपला समाज सुद्धा पुढे जाईल, आपली मुलं चांगली होतील. नाही तर काय उपयोग? ते आता छोट्याशा 1 महिन्याच्या मुलीला बघा, कोण आहे हा विचार केला नाही तिनं. मला हेच आश्चर्य वाटलं. बाकी काही असू दे, त्रास असू दे, तिनं एवढ्याशा 1 महिन्याच्या मुलीचा विचार नाही तिला आला. आपल्याला काय म्हणायचं आहे मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. हॅव ए गुड.